हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या लर्न विथ सुची या चॅनलमध्ये. मंडळी, दररोज बोलणारे छोटे छोटे वाक्य या इंग्लिश स्पीकिंग सिरीजचा आज आहे आपला डे 27. चला मंडळी, चालू करूया आजची वाक्य. रोज वाक्यांची प्रॅक्टिस करायची आहे आणि ही जी वाक्य मी तुम्हाला आज देणार आहे त्याची माझ्या सोबत बोलायची प्रॅक्टिस करायची. सो प्लीज रिपीट आफ्टर मी दिस सेंटेन्सेस सो दॅट यू विल ऑल्सो प्रॅक्टिस विथ मी. Let's start with today's sentences. तर तुमची शाळा चांगली आहे. Your school is good. Your school is good. आता इथे शाळाला स्कूल म्हणतात हे तर माहितीच आहे तुम्हाला. ठीक आहे, तर मग कसं म्हणणार? Your school is good. तुमची शाळा चांगली आहे. तो इंग्रजीत हुशार आहे. ही इज, तोला ही म्हणतात. इंग्रजी म्हणजे इंग्लिश, हुशार म्हणजे पुन्हा तुम्ही गुड वापरू शकता इथे. तर ही इज गुड इन इंग्लिश. ही इज गुड इन इंग्लिश. डन, समजलं? नेक्स्ट, तो खेळण्यात हुशार आहे. आता इथे तुम्ही असं पण म्हणू शकता ही इज गुड इन स्पोर्ट्स. खेळणे म्हणजे स्पोर्ट्स. ठीक आहे, तुम्ही म्हणू शकता ही इज गुड इन स्पोर्ट्स. किंवा जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता ही इज अ गुड स्पोर्ट्समॅन. ठीक आहे, स्पोर्ट्समॅन म्हणजे खेळण्यात हुशार असणाऱ्याला स्पोर्ट्समॅन. मुलगा असेल तर स्पोर्ट्समॅन म्हणतात आणि लेडी असेल तर स्पोर्ट्स वुमन म्हणतात. तर आपण इथे लिहून घेऊया ही इज गुड इन स्पोर्ट्स. ही इज गुड इन स्पोर्ट्स. जसं मी सांगितलं तसं तुम्ही स्पोर्ट्समॅन लिहू शकता. ही इज अ गुड स्पोर्ट्समॅन असं सुद्धा लिहू शकता. समजली ही वाक्य? चला आता आपण बघूया पुढची वाक्य. नेक्स्ट, तुझे अक्षर चांगले आहे. आता अक्षर म्हणजे हँडरायटिंग, आपण लिहितो ते. मग असं म्हणणार युअर. युअर म्हणजे तुझे. हँडरायटिंग. Handwriting is good. Your handwriting is good म्हणजे तुझे अक्षर चांगले आहे. नंतर, पुस्तक तुझ्याजवळ राहू दे. आपण म्हणतो ना हे पुस्तक घे, तुझ्याजवळ राहू दे. तर कसं म्हणणार? जर हे पुस्तक घे असं म्हणायचं असेल तर टेक दिस बुक. ठीक आहे, हे पुस्तक तुझ्याजवळ राहू दे कसं म्हणणार? मग keep this book with you. ठीक है, keep the book with you. समजताय मंडळी? keep the book with you. ठीक आहे, असं आपण त्याला म्हणूया. नंतर आहे तो पुष्कळदा शाळा बुडवतो. एखादा मुलगा शाळेत जात नसेल तर आपण काय म्हणतो? शाळा बुडवतो. कसं बुडवतो? कसं म्हणणार इंग्लिश मध्ये? ठीक आहे, तर असं म्हणायचं असतं अशा वेळेला ही ऑफन रन्स अवे फ्रॉम द स्कूल. ऑफन म्हणजे पुष्कळदा. ठीक आहे, तर कसं म्हणणार? ही ऑफन. ऑफन बघा OFTEN. ठीक आहे, ऑफन म्हणजे पुष्कळदा. ही ऑफन runs away from the school. ठीक आहे, तो पुष्कळदा शाळा बुडवतो. ही often runs away from the school. मंडळी, नेक्स्ट सेंटेन्स आहे आमच्या शाळेला उद्यापासून सुट्टी लागणार. भरपूर मुलं म्हणतात की नाही वाक्य. तर ते इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं? वाक्य जरा मोठं आहे तर समजून घ्या आधी. मी सांगते तुम्हाला वाक्य. अवर स्कूल विल रिमेन क्लोज्ड फॉर वेकेशन फ्रॉम टुमॉरो. आता इथे उद्यापासून आहे म्हणजे त्याला टुमॉरो येणार. फ्रॉम टुमॉरो म्हणजे उद्यापासून. ठीक आहे, शाळेला म्हणजे तुम्हाला माहिती आहे स्कूल. आमच्या म्हणजे अवर. इथे अवर वापरायचं, ते वी वापरायचं नाही. वी म्हणजे आम्ही, पण आमच्या असं म्हणायचं असेल तर इथे अवर हा शब्द वापरतात. नंतर सुट्टी म्हणजे वेकेशन किंवा हॉलिडे. इथे तुम्ही दोन्ही वर्ड पैकी एक वर्ड यूज करू शकता. तर कसं वापरायचं पूर्ण सेंटेन्स? अवर स्कूल. बघा हा, our school
विल रिमेन, फ्युचर टेन्स आहे, भविष्यकाळ म्हणून इथे आपण विल वापरलं. आवर स्कूल विल रिमेन क्लोज्ड फॉर वेकेशन फ्रॉम ठीक आहे. वाक्य थोडं मोठं आहे, परत एकदा बघूया. आमच्या शाळेला उद्यापासून सुट्टी लागणार. अवर स्कूल विल रिमेन क्लोज्ड फॉर वेकेशन फ्रॉम टुमॉरो. पुन्हा एकदा बोलूया. अवर स्कूल विल रिमेन क्लोज्ड फॉर वेकेशन फ्रॉम टुमॉरो. डन, समजलं? मंडळी, नेक्स्ट सेंटेन्स आहे बडबड करू नकोस. आपण म्हणतो ना एखाद्याला, तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये? डोंट स्पीक नॉनसेन्स. कसं म्हणणार? डोंट स्पीक ठीक आहे. पुढे, सगळे प्रयत्न फसले. आपण प्रयत्न करून सुद्धा सगळे काही झालं नाही, तेव्हा आपण कसं म्हणायचं? प्रयत्न फसलेला. ऑल द इफर्ट्स फेल्ड किंवा ऑल द इफर्ट्स हॅव फेल्ड, काही म्हटलं तरी तर चालतं. तर कसं म्हणणार? ऑल द एफर्ट्स. आता इथे तुम्ही म्हणाल की मॅम प्रयत्नाला तर ट्राय करणे म्हणतात, मग आता इथे एफर्ट्स कुठून आले? तर प्रयत्न म्हणजे ट्राय करणे हे सुद्धा बरोबर आहे, पण इथं आपण ऑल द ट्राय फेल्ड असं नाही म्हणू शकत. याच ठिकाणी आपण वर्ड वापरणार आहोत प्रयत्नासाठी एफर्ट्स. ठीक आहे. सो ऑल द एफर्ट्स फेल्ड. ठीक आहे. सगळे प्रयत्न फसले. ऑल द एफर्ट्स फेल्ड. नेक्स्ट सेंटेन्स, मुलगा शाळेत आला नाही. द बॉय डिड नॉट कम टू स्कूल. कसं म्हणणार? द बॉय डिड नॉट कम टू स्कूल. द बॉय डिड नॉट कम टू स्कूल. तर इथं जर आहे ना मंडळी डिड नॉट वापरले म्हणजे तो आलेला नाहीये, म्हणजे पास्ट टेन्स मध्ये गेलो होतं, म्हणून आपण इथे डिड नॉट वापरलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स मंडळी, याचा अर्थ काय? आपण एखाद्याला अर्थ काय असं विचारतो ना, ह्याचा अर्थ काय असतो असं आपल्याला विचारायचं मंडळी. तर आपण कसं लिहिणार इथे? व्हॉट डज इट मीन? व्हॉट डज इट मीन? समजलं? याचा अर्थ काय? व्हॉट डज इट मीन असं विचारायचं. ओके. त्याला काहीच येत नाही. कसं म्हणणार? ही डझंट नो एनीथिंग. ठीक आहे. त्याला काहीच येत नाही. ही डझंट नो एनिथिंग. डन. नेक्स्ट, प्रश्न अगदी सोपा आहे. कसं म्हणणार इंग्लिश मध्ये? द क्वेश्चन इज व्हेरी इझी. द क्वेश्चन, क्वेश्चन म्हणजे प्रश्न. ठीक आहे. क्वेश्चन इज व्हेरी इझी. ठीक आहे. प्रश्न अगदी सोपा आहे. द क्वेश्चन इज व्हेरी इझी. इझी म्हणजे सोपा. ठीक आहे. समजली? तर मंडळी, बोर्डवर आता मी एक वाक्य लिहिलंय, मी नक्की पास होईन. याला इंग्लिश मध्ये काय म्हणणार हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. सोपं आहे की नाही? मी नक्की पास होईन. ठीक आहे. पासला पासच म्हणतात इंग्लिश मध्ये. ठीक आहे. होईन म्हणजे तुम्हाला इथे विल वापरायचं आहे, आय साठी आय वापरायचं आहे, नक्कीसाठी काय वापरणार ते तुम्ही विचार करा आणि हे वाक्य बनवून मला कमेंट मध्ये सांगा. चला, कसं वाटलं आजचं सेशन तुम्हाला? काहीतरी शिकायला मिळालं, नवीन नवीन शब्द शिकायला मिळाले, वाक्य सुद्धा शिकायला मिळाली.
तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की एक लाईक करा हा. त्याच्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं, अजून आम्ही व्हिडिओज बनवू शकतो तुमच्या एका लाईकमुळे आणि सबस्क्राईबमुळे. चला मंडळी, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सी यू, बाय बाय, टेक केअर.